न- नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा शिक्षक भरती हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या भागामध्ये आपण विज्ञानचा पहिला पाठ पाहिलेला आहे, त्याची एक क्विक रिव्हिजन पाहिलेली आहे. त्याच्या आधी पण मी इयत्ता 5वीचा परिसर अभ्यासचा ते पूर्ण पुस्तक मी 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. तर आता आपण विज्ञानचा जो इयत्ता 6वीचं जे विज्ञानचं पुस्तक आहे त्याच्यातला आपला दुसरा पार्ट आहे. 7व्या धड्यापासून पुढचे जे काही धडे असेल ते सगळे धडे आपण आता या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. आणि एक्झाम ओरिएंटेड आता आपली TETची एक्झाम 23 नोव्हेंबरला आहे, त्यामुळे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे आपण जितका जास्त रिव्हिजन करता येईल आणि जितका डाटा कमी वाचून जास्तीत जास्त आउटपुट काढण्याचा आपला प्रयत्न असेल नक्कीच. त्यामुळे अगदी स्टार्ट टू एंड न वाचता किंवा स्टार्ट टू एंड आपण सगळंच वाचत न बसता पाठ न करता जेवढं आपल्यासाठी गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. आणखीन एक रिक्वेस्ट होती माझी सर्वांना, चॅनल नवीन आहे, जर तुम्हाला माहिती हेल्पफुल वाटत असेल, तुम्हाला उपयोगी पडत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सुचवू शकता की मी आणखीन कोणत्या प्रकारचा डाटा तुम्हाला घेतला पाहिजे तुमच्याकडून करून, किंवा गणितचे वगैरे आपले व्हिडिओ अपलोड होतील तर तुम्हाला जे आवश्यक असेल तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला आपल्या पार्ट 2ला आपण सुरुवात करूया. धड्याचं आपलं 6वी विज्ञान चालू आहे. तर त्यातलं आपण 6 धड्याचे रिव्हिजन घेतलेले. 7व्या धड्याचं आपलं नाव आहे पोषण आणि आहार. आता आपण रोज जेवण घेतो, मग त्याच्यामधून जे पोषणद्रव्ये मिळत असतात आणि आपला आहार कसला पाहिजे आणि त्या आहारातून आपल्याला काय काय मिळतं त्याची माहिती आता आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, पोषक तत्वे आणि अन्नपदार्थ. सुरुवात आधी पोषण कशाला म्हणतात त्याच्यापासून करू. सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे म्हणजे या क्रियेला काय म्हणायचं, पोषण. इतकं जास्त IMP नाही आहे, फक्त व्याख्या लक्षात ठेवा. अन्न व पाणी सजीवांनी घेऊन त्याचा वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे म्हणजे पोषण. आता पोषक तत्वे आणि अन्नपदार्थ. महत्त्वाचे पोषक तत्वे कोणते कोणते आहेत? कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ. हे अन्नातील पोषक तत्वांचे प्रकार आहेत. आता कर्बोदके बघा, कर्बोदके मिळतात कशाकशातून, तर भात असेल, पोळी असेल, भाकरी असेल, या पदार्थांमध्ये कर्बोदकांचा समावेश होतो. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्य आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहे. तिथं इतकं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. कर्बोदकेचा स्रोत बघा, भात, पोळ्या, भाकरी. 2 नंबरचा घटक आहे स्निग्ध पदार्थ. आता स्निग्ध पदार्थ मिळतात कुठून, तर तेल, तूप, लोणी यापासून आपल्याला स्निग्ध पदार्थापासूनही आपली ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होते. तर उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग केला जातो. IMP आहे, उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा वापर केला जातो आणि हा घटक विचारला जातो. वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते. उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा वापर केला जातो आणि वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते. आता पुढचा घटक आहे प्रथिने. आता प्रथिनाचे स्रोत बघा, प्रथिने, कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी. त्याच्यानंतर खनिजे व जीवनसत्वे. आता खनिजे कशाला म्हणतात, तर शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना काय म्हणतात, खनिजे. आता त्याचे स्रोत बघा, खनिज, लोह, त्याचा उपयोग, त्याचे स्रोत आणि अभावजन्य विकार म्हणजे काय, लोह. मग लोहाचा उपयोग काय होतो आणि लोह कशातून आपल्याला मिळतं, आणि लोह जर पुरेशा प्रमाणात नाही मिळालं तर त्यातून विकार कोणते उद्भवतात, तो चार्ट. आता हा IMP चार्ट आहे बघा. लोह शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम ह्या लोह या खनिजापासून होतं. याचा स्रोत आहे, मग जेवणामध्ये आपण जे जेवण जेवतो त्यापैकी कोणते घटक खाल्ल्यानंतर आपल्याला लोहाची गरज पूर्ण होते, तर मांस, पालक, सफरचंद, मनुका हे लोह या खनिजाची पूर्तता करतात. अभावजन्य. आता लोह शरीराला नाही मिळालं तर काय होतात रोग, तर ॲनिमिया, पांडुरोग किंवा सतत थकवा वाटणे. IMP आहे चार्ट, पुन्हा एकदा पहा. खनिजामध्ये पहिलं खनिज येतं लोह, त्याचा उपयोग काय, तर शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. स्रोत मांस, पालक, सफरचंद, मनुका. अभावजन्य रोग, ॲनिमिया, सतत थकवा येणे. ॲनिमियालाच पांडुरोग असंही संबोधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरस दुसरं खनिज आहे. उपयोग काय, दात, हाडे मजबूत करणे. स्रोत काय, दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस. हा आपल्या दैनंदिन जीवनात पण खूप आपण आपल्या घरच्यांनासुद्धा याची माहिती देऊ शकतो. पहा, तर दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यापासून आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळतं. आणि कॅल्शियम फॉस्फरस जर शरीराला व्यवस्थित मिळालं नाही तर दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे, कमकुवत होणे यासारखे रोग होतात. आता आयोडीन सर्वांनाच माहीत आहे, मिठातून मिळतं. तर आयोडीनचा मुख्य स्रोत मीठ आहे, पण
खनिजामध्ये आयोडीन, त्याचा उपयोग बघा. आयोडीनचं कार्य काय, तर वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. त्याच्यानंतर स्रोत कोणते आहेत आयोडीनचे, मिठाबरोबर अजून आपल्याला माहीत असणारा सर्वांना स्रोत मीठ, पण आणखीनही कोणत्या घटकापासून आयोडीन मिळतं, तर मनुका, बीन्स, मासे, मीठ. मनुका, बीन्स, मासे, मीठ. अभावजन्य विकार, गलगंड. त्याच्यानंतर सोडियम व पोटॅशियम, शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था, स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे. काय उपयोग आहे सोडियम व पोटॅशियमचा, शरीराचे पाण्याचे संतुलन राखणे, शरीरातील चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे. स्रोत मीठ, भाजी, मीठ, चीज, पालेभाज्या, फळे आणि डाळी. आता सोडियम पोटॅशियम शरीराला आवश्यक प्रमाणात नाही मिळालं तर काय घडतं, तर स्नायूंची अकार्यक्षमता हा विकार होतो. कोणता, स्नायूंची अकार्यक्षमता. आता जीवनसत्वे बघा, हे खूप आयएमपी आहे. जल आणि विद्राव्य जीवनसत्वे. आता जीवनसत्वाचे विविध प्रकार आहेत. अ असेल, ब असेल, क असेल, ड असेल. त्याच्यानंतर आता ह्यापैकी जलविद्राव्य म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आणि पाण्यात न विरघळणारी जीवनसत्वे कोणती, हे खूप आयएमपी आहे. ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विरघळतात म्हणजे ती विद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकले जातात, म्हणून सतत पुरवठा होणे गरजेचे असते. आता ब जीवनसत्वाचे पुन्हा काही प्रकार पडतात. B1 असेल, B2 असेल, B3 असेल, B6 असेल, B9, B12. एवढं लक्षात ठेवा. फक्त पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती, ब आणि क. आणि पाण्यात न विरघळणारी जीवनसत्वे कोणती, तर अ, ड, ई, के. अ, ड, ई, के. आणि ही पाण्यात नाहीत विरघळत, पण कशामध्ये विरघळतात, तर मेदामध्ये विरघळतात. म्हणजेच काय, जलविद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे ब आणि क, आणि पाण्यामध्ये न विरघळणारी अ, ड, ई, के, जी कशामध्ये विरघळतात, तर मेदामध्ये विरघळतात. आता ते ही खूप आयएमपी आहे बरं का, याच्यातून 1-2 क्वेश्चन असतातच. आता जीवनसत्वे स्त्रोत व कार्य पहा. अजीवनसत्वाचं कार्य काय, तर डोळ्यांचे रक्षण, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे. अजीवनसत्वाचं कार्य डोळ्यांचे रक्षण, त्वचा, हाडे, दात निरोगी राखणे. स्त्रोत कोणते आहेत अजीवनसत्वाचे, गाजर, लोणी, गडद हिरव्या पालेभाज्या, रताळे, गडद पिवळी फळे व भाज्या. अभावजन्य रोग अजीवनसत्वामुळे हा विचारलेला आहे प्रश्न. अजीवनसत्वामुळे रातांधळेपणा हा रोग होतो आणि झिरोडर्मा. हे 2 लक्षात ठेवा, झिरोडर्मा आणि रातांधळेपणा. आता त्याच्यानंतरचं पुढचं जीवनसत्व आहे B1. आता B1चं कार्य काय, तर चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास B1 जीवनसत्व खूप महत्त्वाचं आहे. त्याचे स्त्रोत कोणते आहेत, दूध, मासे, मांस, तृणधान्ये, कवच, फळे आणि डाळी. अभावजन्य रोग कोणते आहेत, तर बेरी, स्नायूंचा अशक्तपणा. B1 बेरी, ब लक्षात ठेवू शकता. आणि एपासून कोणता रोग होतो, तर रातांधळेपणा. त्याच्यानंतर पुढचं जीवनसत्व आहे B9. B9चा उपयोग काय, तर शरीराची वाढ होते, त्याच्यासाठी B9 जीवनसत्व उपयोगी आहे. स्त्रोत कोणते आहेत, गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी. आणि अभावजन्य रोग कोणते होतात, तर वाढ नीट न होणे, ॲनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे. त्याच्यानंतर B12. आता B12चं शरीरामध्ये काय कार्य आहे, तर लाल रक्तपेशी तयार करणे. दुग्धजन्य पदार्थ, मांस याच्यापासून आपल्याला B12 मिळतं, आणि B12 जर शरीराला मुबलक प्रमाणात नाही मिळालं तर ॲनिमिया हा रोग होतो. त्याच्यानंतर क जीवनसत्व पहा. क जीवनसत्वाचं कार्य काय, शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे, हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कॉलॅजन हे प्रथिन तयार करणे. आता सी जीवनसत्वाचा घटक म्हणजे कोणत्या घटकातून, कोणत्या अन्नपदार्थातून सी जीवनसत्व मिळतं, तर आवळा, किवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय जी फळे आहेत, कोबी, टोमॅटो, पालेभाज्या हे क जीवनसत्वाचा स्त्रोत आहेत. क जीवनसत्व जर नाही मिळालं व्यवस्थित तर स्कर्वी, ग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे यासारखे आजार उद्भवतात. ड जीवनसत्व पहा, तर दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषण घेणे हे डी जीवनसत्वाचं कार्य आहे. डी किंवा ड जीवनसत्व. आणि त्याचा स्त्रोत कोणता आहे, सूर्यप्रकाश, दूध, मांस, मासे, अंडी आणि लोणी. आणि डी जीवनसत्व जर शरीराला व्यवस्थित नाही मिळालं तर मुडदूस हा रोग होतो. त्याच्यानंतर ई जीवनसत्व पहा, पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायूपेशींना कार्यक्षम राखणे हे कार्य आहे ई जीवनसत्वाचं. त्याचे स्त्रोत आहेत तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी, वनस्पतीजन्य तेल. आणि ते जर नाही मिळालं तर रोग कोणते होतात, तर स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण येतो. ई जीवनसत्व प्रजोत्पादनाशी संबंधित आहे. आता के जीवनसत्व पहा. के जीवनसत्वाचं कार्य काय, रक्त साकळण्यास मदत करणे हे के जीवनसत्वाचं कार्य आहे. आणि के जीवनसत्वाचे स्त्रोत कोणते आहेत,
हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये, अंड्यांचा पिवळा बलक आणि के जीवनसत्व जर नसेल मिळालं शरीराला तर काय होतं, तर इजा झाल्यास फार रक्तस्राव होत नाही, जखमेतून रक्तस्राव तसाच सुरू राहतो. आता असे होऊन गेले. ह्याच्यामध्ये आता एक नवीन शास्त्रज्ञ आहेत बघा, कॅसिमिर फंक. युरोपमधील पोलंड या देशातील हे वैज्ञानिक आहेत. आणि बेरीबेरी हा विकार सडलेला शीतावरचे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. कोण शास्त्रज्ञ आहेत? कॅसिमिर फंक. काय शोधून काढलं त्यांनी, काय वाचलं त्यांनी, तर बेरीबेरी हा रोग शीतावरचे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी वाचले. ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. त्याला त्यांनी जीवनसत्व व्हिटॅमिन हे नाव दिले. स्कर्वी, पेलॅग्रा, मुडदूस हे विकार ही विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडलेले आहे. तांदूळ वगैरे काय विचारलं तर बघा कॅसिमिर फंक आहे. आणि व्हिटॅमिन हे नाव कुणी दिलं तर कॅसिमिर फंक यांनीच आहे. आणि स्कर्वी, पेलॅग्रा, मुडदूस हे विकार ही विविध जीवनसत्वांच्या अभावाने होतात हे पण त्यांनीच मांडलेलं आहे. तर स्कर्वी रोग झालेल्याचं ते चित्र दिलेले पहा, मुडदूस झालं की कसं होतं किंवा गलगंड झालं की कसं होतं हे चित्र दिलेले आहेत. प्रोबायोटिकमध्ये बघा, आता दुधाची दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक म्हणतात. आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं नाव पण आहे लॅक्टोबॅसिलस. ते तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये ते आपण पाहणारच आहोत. तर प्रोबायोटिक म्हणतात म्हणजे काय, आता दुधापासून विविध पदार्थ आपण खातो दुधाचे, म्हणजे श्रीखंड असेल, पुन्हा ताक असेल, चीज असेल, तर मग म्हणजे दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. अशा लाभदायक म्हणजे सूक्ष्मजीव दोन प्रकारचे असतात, एक अलाभदायक आणि लाभदायक. ज्यांच्यापासून आपल्याला लाभ होतो त्यांना प्रोबायोटिक म्हणतात. आणि आता बघा अन्न वगैरे, आता उन्हाळ्यामध्ये वगैरे पहा दूध नासतं लवकर किंवा भात खराब होतं, आमटी खराब होते, त्यांना प्रोबायोटिक म्हणत नाहीत. ते जे सूक्ष्मजीव आहेत ते घातक सूक्ष्मजीव आहेत, त्यांना अलाभदायकमध्ये गटात ते मोडतात. आणि जे लाभदायक सूक्ष्मजीव आहेत त्यांना काय म्हणतात, प्रोबायोटिक. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संतुलित आहार, हे काय सर्वांना माहीतच आहे, आहार आपला कसा असावं, काय काय असावं. त्याच्यानंतर पहा तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ म्हणजे काय, तंतुमय पदार्थ पहा पिरामिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्ये, कडधान्ये यांचा समावेश होतो. त्यातून तंतुमय पदार्थही पुरेशा प्रमाणात मिळतात. तर तंतुमय पदार्थ कशातून मिळतात, स्रोत काय, भाज्या, फळे, कडधान्ये आणि तृणधान्य. त्याच्यानंतर बघा कुपोषणाची व्याख्या माहीत आहे सगळ्यांना. जंक फूड म्हणजे आपण ते बर्गर वगैरे खातो, मैदा असलेले सर्व पदार्थ हे सगळे जंक फूडमध्ये मोडतात. आणखीन काही बघा चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीतपेय, आकर्षक वेष्टनातील खाद्यपदार्थ हे सगळे जंक फूडमध्ये मिळतात. आता भेसळीचे पदार्थ आहेत बघा, हे IMP आहे. अन्नाची भेसळ, कशामध्ये काय भेसळ केली जाते, दुधामध्ये पाणी, युरिया, स्टार्च यांची भेसळ केली जाते. लाल तिखट म्हणजे काय, विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी यांची भेसळ केली जाते. काळी मिरीमध्ये पपईच्या बियांची भेसळ केली जाते. आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा याची भेसळ केली जाते. तांदूळमध्ये बारीक पांढरे खडे मिसळले जातात. आणि शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या खडे यांची भेसळ केली जाते. आता तुम्ही जर गव्हर्नमेंटचं ते सरकारी रेशन दुकानात जे तांदूळ मिळतात ते पाहिलं असेल बघा, प्लास्टिकसारखे तांदूळ मिसळलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आधी थोडं प्रमाण होतं, आता इतकं प्रमाण वाढलं आहे की गरिबांनी ते खाणं की नाही हाच मोठा आता प्रश्न पडलेला आहे. तर पुढचा आपला नवीन धड्याचं आपण सुरुवात करायची आहे. आपली अस्थिसंस्था व त्वचा, IMP आहे धडा. तर हाड मोडते यालाच आपण अस्थिभंग असे म्हणतो. अस्थि म्हणजे काय, हाड. आता क्षकिरण प्रतिमेचा शोध कोणी लावला तर रॉन्टिजेन. क्षकिरण प्रतिमेचा शोध कोणी लावला, रॉन्टिजेन. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा हाडांचे प्रकार बघा, चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे आणि लांब हाडे. हे बघा कुठं दिसतात बघा हाडं आपल्याला. त्याच्यानंतर आता कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षारे यासारख्या अजैविक पदार्थापासून हाडे बनतात. कॅल्शियममुळे काय होतं तर हाडांना मजबूतपणा येतो. उतरते वय लागलं, वयस्कर माणसांचे बघा त्यांचं कॅल्शियम कमी झालेलं असतं, त्यामुळे त्यांच्या हाडांची मजबूती थोडी कमी झाल्यामुळे सारखं त्यांना गुडघेदुखी याचा त्रास असतो. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला काय म्हणतात तर अस्थिसंस्था. फक्त व्याख्या लक्षात ठेवा. आता इथं दिलं आहे बघा, सांगाडा, कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा कणा, हात,
पाय, हे नको ना सांगायला कोणाला, हे माहीत आहे सर्वांना. मानवी अस्थिसंस्थेचे भाग दिलेत. पाठीचा कणा असेल, हात असेल, छातीचा पिंजरा असेल, कवटी असेल, पाय असेल. आता त्याच्यानंतर पहा, शरीराची वाढ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. कोण आहे का असं 40-50 वर्ष झाले तरी उंची वगैरे वाढते असं नाही. तर काही जे ठराविक एज आहे त्या एजपर्यंतच माणसाची उंची वगैरे वाढत असते, त्याच्यानंतर ते नाही वाढत. आता अक्षीय सांगाडा बघा, अक्षीय सांगाडा हे आपल्याला IMP आहे. डोक्यामध्ये आपल्या 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. कवटीच्या हाडांची संख्या पहा, तर डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण टोटल 22 हाडे. त्याच्यानंतर बघा, छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला काय म्हणतात, छातीचा पिंजरा. आणि छातीत एक उभे चपटे हाड असते, त्याला काय म्हणतात, तर उरोस्थी. IMP आहे यातला हे सगळं अंडरलाईन केलेलं किंवा जे असं हे बोल्ड करून दिलेलं आहे ते सगळं IMP आहे. छातीमध्ये आपण वर काय पाहिलं, कवटीमध्ये एकूण हाडे 22, त्याच्यापैकी डोक्यामध्ये 8 आणि चेहऱ्यामध्ये एकूण 14 हाडे. तर छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोस्थी असे म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. म्हणजे इकडच्या 12 इकडच्या 12 हे टोटल 24 झाले आणि हे एक उरोस्थी हाड. असं 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. आता पाठीचा कणा पहा, पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात, 33. तुम्हाला लक्षात येते का, हे संख्या महत्त्वाच्या आहेत. कवटीमध्ये टोटल हाडे 22, त्यापैकी डोक्यात 8 आणि चेहऱ्याचे एकूण 14 आणि छातीचा पिंजरा ते हाडमध्ये असतं त्याला उरोस्थी म्हणतात. इकडं 14, इकडं 14 असं टोटल किती, 25. त्याच्यानंतर पाठीच्या कण्यामध्ये 33 हाडे असतात. उपांगानी सांगाडा, उपांगानी सांगाडा. आणखीन एक आहे पहा, पाठीचा कणा मेंदूत निघणारे चेतारज्जूचे संरक्षण करतो. काय, आपल्या पाठीच्या मागून असं मेंदूला पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो. इतकंच लक्षात ठेवा. आपल्या 2 कानामध्ये 3-3 हाडे असतात, त्यापैकी कडी हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. ते तांदळाच्या दाण्याएवढे व पोकळ असते, त्याचा आकार कडीसारखा असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्टिरप किंवा कडी. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड मांड्यामध्ये असते, त्याला काय म्हणतात, उर्विका. खूप IMP आहे, इथे चित्र दिले बघा. हे कडी, कडीला आपण स्टिरप पण म्हणतो. आणि हे मांडीतील हाड आपल्या शरीरातलं सर्वात लांब आणि सर्वात मजबूत हाड. आता त्याच्यानंतर पहा, सांधे. IMP आहे, ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेले असतात त्या जोडणीला सांधा असे म्हणतात. सांध्याचे 2 प्रकार आहेत, जरा थोडंसं फास्ट घेऊ. सांधा, चल सांधा आणि अचल सांधा. हाडांची हालचाल होते, उदाहरणार्थ हात, पाय आणि यातील हाडे बघा, आपला हात हलतो, पाय हलतो, म्हणजे हे चल सांधे झाले, हालचाल होते. आणि अचल सांधा म्हणजे काय, हाडांची हालचाल होत नाही. कवटीचे हाडे बघा, कवटीतले हाडे एक हलतात का बघा, नाही. आपण पाय हलवू शकतो, हात हलवू शकतो. तर हे काय झाले, चलचल म्हणजे काय, हलणारी, आणि अचल म्हणजे काय, न हलणारी. आता कवटीची हाडे बघा, खालचा जबडा सोडून, आता आपण बोलायला लागलो जबड्याचं किंवा आपण बोलताना जबड्याचा वापर करतो, तो हलतोय. मग तुम्ही म्हणाल हे अचल सांधात कसं मिळवलं, तर हे एक्सेप्शन आहे. खालचा जबडा सोडून कवटीची जी हाडे आहेत ती अचल सांधामध्ये मोडतात. आता इथं बिजागरीचा सांधा दिलाय बघा, उकळीचा सांधा दिलाय, सरकता सांधा दिलाय. सांध्याचे प्रकार दिलेत. पहिला बिजागरीचा सांधा, इकडे पाहून घ्या कसा आहे बिजागरीचा सांधा. तो असतो कुठे, तर कोपर आणि गुडगा, कोपर आणि गुडगा. आणि हालचाल कशी होते, 180 अंशातून होते. कशी, 180 अंशातून, कोपर आणि गुडगा. आता त्याच्यानंतर उकळीचा सांधा जो आहे, हाडांची हालचाल 2 किंवा अधिक अंशांनी होते. या सांध्यांची हालचाल 360 अंश कोणात होते. उदाहरणार्थ खांदा खुबा रोटेट होतं बघा पूर्ण. आपण खांद्याच्या तर तिथं हलवायला गेलो, आपण आपला हात पूर्ण खाली जाऊन वर येतो, तुम्ही करून पाहू शकताय. म्हणजे 360 डिग्री रोटेट होतं. ती कुठले, उकळीचा सांधा. आणि ती कुठं आहे, खांदा आणि खुबामध्ये. आता सरकता सांधा, तर या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकावर सरकू शकतात. उदाहरणार्थ मनगट, पायाचा घोटा. मनगट बघा तुम्ही फक्त एकमेकावर सरकू शकतात, फक्त त्याला म्हणायचं सरकता सांधा. आपण 3 सांधे बघितले, बिजागरीचा सांधा, उकळीचा सांधा, सरकता सांधा. बिजागरीचा सांधा फक्त 180 पूर्ण रोटेट होत नाही, फक्त अर्धा 180 अंश कोणातून हालचाल होते. बिजागरीचा सांधा कोपर आणि गुडघामध्ये आढळतो. उकळीचा सांधा दुसरा प्रकार आहे, 360 कोणातून हालचाल होते आणि हा उकळीचा सांधा खांदा आणि खुब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा आहे तिसरा प्रकार सरकता सांधा, फक्त हाडे एकमेकांवर सरकू शकतात. उदाहरणार्थ काय, मनगट आणि पायाचा घोटा यामधील सांधे. चला पुढे. आता त्वचेची कार्य पहा. त्वचा
शरीराच्या अंतरंगाचे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करण्याचं काम त्वचा करत असते. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे, ड जीवनसत्वाची निर्मिती करणे, घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे. उन्हाळ्यात पहा खूप भरपूर घाम येतो तर वाढलेलं तापमान ते घामाद्वारे बाहेर टाकून शरीरातील तापमानाचं नियंत्रण ठेवण्याचं काम त्वचा करत असते. उष्णता, थंडी यापासून संरक्षण करणे. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते. आता त्वचेची रचना बघा, सर्वात वरच्या थराला काय म्हणतात, बाह्य त्वचा, आणि त्याखाली जो थर आहे त्याला म्हणायचं अंतत्वचा. इथे दिले बघा, बाह्य त्वचा, अंतत्वचा, उपत्वचीय थर. कसाही प्रश्न येईल, अंतत्वचेच्या खाली कोणता थर आढळतो, तर कोणता काय आढळतो, उपत्वचीय थर. हे जे काय असं जरा वेगळे वेगळे प्रश्न वेगवेगळे शब्द दिसले की तिथं जरा विचारण्याचा भर असतो. आता बाह्य त्वचा, त्याच्यात शब्दातच अर्थ दडलेला आहे. बाहेरची त्वचा, अंतत्वचा, आतली त्वचा. पण उपत्वचीय म्हटलं की मुलं गोंधळतात आणि त्याच्यावरच प्रश्न येतात. उपत्वचीय थर म्हणजे काय, अंतत्वचेच्या खालील जो थर आहे त्याला म्हणायचं उपत्वचीय थर. आता त्वचा ओलसर झाली यालाच काय आपण म्हणतो, घाम म्हणतो. आणि आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, त्यांना काय म्हणतात, तर धर्मग्रंथी असे म्हणतात. आता मेलॅनिन महत्त्वाचं आहे बघा. त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते आणि मेलॅनिनच्या प्रमाणावरूनच गोरेपणा, काळेपणा ठरत असतो. आणि मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांच्या अतिनील किरणापासून संरक्षण करते. मेलॅनिनमुळं काय होतं, तर माणसाचा एक तर रंग कसा आहे, तो माणूस गोरा आहे, काळा आहे, हे कोण ठरवतं, तर मेलॅनिन. आणि या मेलॅनिनमुळे काय होतं, तर त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणापासून संरक्षण होते. आता त्याच्यानंतर बघा, केसांचा रंगसुद्धा मेलॅनिनमुळेच ठरतो. त्वचेचा जसा ठरतो तसा केसांचा रंगसुद्धा मेलॅनिनमुळेच ठरतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे पांढरट केस हे मेलॅनिनमधील गंधकामुळे. लक्षात ठेवा, काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे पांढरट केस हे मेलॅनिनमधील गंधकामुळे, आणि तांबडे केस हे मेलॅनिनमध्ये लोह असल्याने आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्यानंतर आपण पुढचा धडा बघायचा, गती व गतीचे प्रकार. आता हे फास्ट सांगते पहा मी. गती. आता गती म्हणजे काय, तर गतिमान वस्तू पहा. आता गतिमान आहे म्हणजे काय, तर आता बॉल आता स्थिर आहे. आता तो 2 दिवस मी हलवलाच नाही तर तो तिथंच राहणार, पण मी त्याला लात मारली तर तो गतीमध्ये आला ना, म्हणजे त्याच्यातून काहीतरी हालचाल झाली. तर आता ह्याचं गतीचं पहा. बसची वाट पाहत बस थांब्यावर बसले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात, किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान असल्याचे भासते. उदाहरणार्थ, रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे, याचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. तर गतीची व्याख्या फक्त पहा. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन, याला काय म्हणतात, वस्तूची गती. एका ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होतं म्हणजे काय, विस्थापन आणि अंतर या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या पुढं आहेतच आपल्याला, मी तिथं आणि क्लिअर करेन. तर विस्थापन म्हणजे काय, एका ठराविक वेळेत एका ठिकाणापासून आता इथली वस्तू इकडे जाणे, याला काय म्हणायचं, विस्थापन असे म्हणतात. अंतर आणि विस्थापन ह्या 2 एक मेजर संकल्पना आहेत. तर तुम्हाला 8वी 9वीपर्यंत तुमचा पाठ नाही सोड, ते पुढे घेईन मी तुमचं पुन्हा. आता गतीचे प्रकार बघा. रेषीय गती म्हणजे काय, एका सरळ रेषेत विस्थापन होत असेल तर त्याला रेषीय गती म्हणतात. आता उदाहरण पहा, इथं परेड चालू असते बघा, संचलन वगैरे चालू असतं सैनिकांचं, ते एका व्यवस्थित एका रेषेतच होत असतं. पुन्हा रेषीय गती, आता रेषीय गतीचे पण पुन्हा 2 उपप्रकार पडतात, एकसमान गती आणि असमान गती. एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्याला म्हणायचं रेषीय एकसमान गती. आणि एकक कालावधीत एका रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस काय म्हणायचं, रेषीय असमान गती. आता याचं पहा. आता ही मुलगी इथं घसरगुंडीवरून खाली येते. आता पहिल्या वेळी हिला यायला 1च मिनिट लागेल, आणि एकदम त्याच्यानंतर मग कोणीतरी ढकललं, पुन्हा अर्ध्या मिनटात आली, तर ही तिची एकाच रेषेतच यायला लागली, पण तिच्या टाईममध्ये जो चेंज झाला का, त्यामुळे त्याला समान. आता हिला पहिल्या सुरुवातीच्या वेळी 1 मिनिट आणि पुढच्या वेळी जर 1 मिनिट, असं तिने अर्धा वेळा जर केला आणि 1च मिनिट लागत असेल तर त्याला म्हणायचं रेषीय एकसमान गती. आणि तिच्या कालावधीमध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचं, रेषीय असमान गती. समजलं असेल शक्यतो. आता नैक रेषीय गती बघा. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. झोका आंदोलित गतीचं उदाहरण आहे. आता नैक रेषीय गती, एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय म्हणतात. आता नैक रेषीयचं छानसं उदाहरण पहा. छोटंसं मूल जातं का बघा, इकडं तिकडं धडपडत ते चालत असते, एका सरळ रेषेत जातं का, तर नाही, त्याची गती कुठली असते, तर नैक रेषीय गती. त्याच्यानंतर आंदोलित गती, झोपाळा. उदाहरण काय, झोपाळा. तर
झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो, त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला काय म्हणायचं? आंदोलित गती. आता उदाहरणं आंदोलित गतीची आणखी कोणती कोणती आहेत बघा. घड्याळाचा फिरणारा पंखा, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल, याला म्हणायचं आंदोलित गती. ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. लक्षात ठेवा, आंदोलित गतीची उदाहरणे झोपाळा असेल, घड्याळाचा फिरणारा लंबक असेल, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल असेल, शिवणयंत्राची सुई असेल, हे सगळे आंदोलित गतीचे उदाहरणं आहेत. तर विविध नेकरेषीय गती पहा. आता नियतकालिक गती, तर जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटांनी एक फेरी पूर्ण करतो, तर मेरीगो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो. या गतीला म्हणायचं नियतकालिक गती. हे जे फिरतेल दिसते का, उरसात, यात्रेत, जत्रेत, जे असेल ते, किंवा एक्झिबिशन भरतं तिथं असतात बघा हे मेरीगो राऊंड, ते म्हणजे त्याच वेळी एका समान वेळेतच ते फिरत असतं. एक म्हणजे आत्ता चालू केलं की त्या काही कालावधीनंतर ते परत येतं, परत चालू केलं की परत तेवढ्याच कालावधीत ते पुन्हा परत फिरून येतं. तर याला म्हणायचं नियतकालिक गती. आता वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला काय म्हणायचं? वर्तुळाकार गती. त्याच्यानंतर बघा, नियतकालिक गतीची व्याख्या पहा. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. त्याच्यानंतर आता यादृच्छिक गती. यादृच्छिक म्हणजे कसंही मनात येईल तसं, फुलपाखरू असेल त्याला म्हणायचं यादृच्छिक गती, म्हणजे ते कसंही. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणायचं? यादृच्छिक गती. चालीचं सूत्र पहा. पार केलेलं अंतर आणि वेळ. अंतर आणि वेळ एवढंच लक्षात ठेवा, अंतर आणि वेळ. आता एकक काय रे? अंतराचं अंतर आपण कशामध्ये मोजतो? किलोमीटरमध्ये मोजतो, बरोबर आहे. मग वर घ्यायचं किलोमीटर आणि खाली घ्यायचं अंतर काढणं. एकक काढणं खूप सोपं आहे, फक्त सूत्रपाठ करायचं, त्याचे एकक तिथं ठेवायचं, झालं आपलं पूर्ण ह्याचं एकक. आता चाल बघा, चालीचं सूत्र काय? अंतरछेद वेळ. आता अंतरचं एकक काय? किलोमीटर. आणि वेळ आपण कशात मोजतो? तास असेल आणि सेकंद. किलोमीटर पर तास किंवा मीटर पर सेकंद. म्हणजेच काय, जर आपण किलोमीटरमध्ये अंतर घेतलं तर वेळ आपण तासामध्ये मोजायचा आणि मीटरमध्ये अंतर घेतलं तर सेकंदामध्ये मोजायचा. तर ही अशी 2 एककं आहेत चालीची. त्याच्यानंतर आता हा धडा इथे संपलेला आहे. आता 10वा धडा आपलं बघा, बल व बलाचे प्रकार. आता कोणतीही वस्तू आपण जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो. आता बघा, आता फॅन गतिमान आहे, मी चालू केलं आहे. आता तो थांबवायचा असेल तर काय करायला लागणार? ते बटन बंद करायला लागणार ना. म्हणजे काहीतरी बल. आता बॉल पट्ट दिशे, आता बॉल टोलवला, बॅटने बॉलला हे केलं, बॉल वर आहे पण तो आपण पकडण्यासाठी पण आपण बल लावत असतोय, तरच त्याची काय होते? गती त्याची थांबते. तर पुढे येईलच ते पहा. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होत असतो. आता वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. इथे चित्र पहा, बलाचे प्रकार पहा. आयएमपी आहे स्नायुबल. स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात? तर स्नायुबल म्हणतात. यांत्रिक बल, तर काय, काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायुबलाचा वापर होतो. काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालतात. अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे असे म्हणतात. व्याख्या पहा. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलांना काय म्हणतात? यांत्रिक बल. स्नायूंच्या सहाय्याने लावलेले बल स्नायुबल, यंत्रामार्फत लावलेले बल यांत्रिक बल आणि गुरुत्वीय बल. पृथ्वीचे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास काय म्हणायचं? गुरुत्वीय बल. हे सर्वांना माहीत आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला आणि तो त्यांचं शतक लक्षात ठेवा 17व्या शतकात लागलेला आहे. आता काय, पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू आणखीन वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत असते. आता जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात? तर चुंबकीय बल. सोपं आहे पहा हे, की स्नायूने लावलेलं बल स्नायू बल, यंत्राने लावलेलं बल यांत्रिक बल, चुंबकामुळे लावलेलं बल चुंबकीय बल. सोपं आहे. त्याच्यानंतर बघा, स्थितिक विद्युत बल. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थांवर विद्युत प्रभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला काय म्हणायचं? स्थितिक विद्युत बल. आता एकत्रित बले पहा. एकत्रित म्हणजे ह्यापैकी 2-2, 3-3 बले एकत्रित वापरणे म्हणजे एकत्रित बले. बलाचे आणखीन काही प्रकार आहेत. स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल. त्याच्यानंतर पुढे हा धडा संपलेला आहे.
आता कार्य आणि ऊर्जा यातला फॅक्च्युअल डाटा बघायचा आहे आपल्याला. कार्य ऊर्जा संबंध. कार्य करण्याच्या क्षमतेलाच काय म्हटलं जातं? ऊर्जा म्हटलं जातं. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं? ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला काय म्हणतात? स्थितिज ऊर्जा. व्याख्या लक्षात ठेवा. विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे वस्तूत साठवलेल्या गेलेल्या ऊर्जेला म्हणतात स्थितिज ऊर्जा. एक उदाहरण पहा. धरणात जे पाणी असतं कोणती ऊर्जा असते त्यावेळी? पाणी म्हणजे अजून धरणाचे दरवाजे बंद आहेत, पाणी आत साठवून ठेवले तर ती असते स्थितिज ऊर्जा. आणि दरवाजे ज्यावेळी म्हणजे खुले केले जातात आणि पाणी वाहायला लागते त्यावेळी त्या स्थितिज ऊर्जेचं रूपांतर कशात होतं? गतिज ऊर्जेमध्ये. लक्षात आलं का फरक? आता गतिज ऊर्जा. गोट्याच्या हिथं काय आहे तर गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणायचं? गतिज ऊर्जा. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. स्थितिक ऊर्जा व गतिज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार, स्थितिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. आणि यांत्रिक कार्य करण्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. त्याच्यानंतर बघा रासायनिक ऊर्जा. रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेस काय म्हणतात? रासायनिक ऊर्जा. ऊर्जेचे रूपांतरण पहा. कायमपी नाही. आणि सूर्य हा सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे. लक्षात ठेवा, सूर्य हा सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे. आता पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अनवीकरणीय म्हणजे काय? जे पुन्हा नव्याने आपण तयार करू शकत नाही असे कोणते ऊर्जा स्रोत आहेत? तर पारंपरिक म्हणजे काय? मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा शतकानुशतके वापर करत आलेला आहे त्यांना म्हणायचं पारंपरिक ऊर्जा स्रोत. आता कुठले कुठले येतात त्याच्यामध्ये? पारंपरिक मग सूर्य असेल, माती असेल, आता सौर ऊर्जा असेल, त्याच्यानंतर पवन ऊर्जा असेल, सागरी ऊर्जा. माती सांगितलं सॉरी. तर कोणते कोणते येतात? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, हे सगळे कशात येतात? पारंपरिकमध्ये. आता अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत. ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर वंशपरंपरेने करण्यात येत नव्हता हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहेत व विविध स्वरूपात हे पुन्हा पुन्हा वापरले जातात. पहिलं बघा, पारंपरिकमध्ये काय येतं तर गाई म्हशींच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, वनस्पतींचा पालापाचोळा, लाकूड, कोळसा हे वर्षानुवर्ष आपण वापरतोय. तसे जीवाश्म इंधने, पेट्रोल, डिझेल यांचा जो वापर होतोय तो पहिल्यापासून आहे सुरू, त्याला म्हणायचं पारंपरिक. आणि अपारंपरिक म्हणजे काय? आत्ता वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहेत म्हणजे संपणारे नाहीत, त्यांना म्हणायचं सौर ऊर्जा. आता बघा आपलं सबसिडी पण देत आहे सरकार. कशासाठी? तर सोलर पॅनलवर घरावर बसवण्यासाठी. त्याच्यासाठी एक नवीन योजना पण चालू केलेली आहे. तर याचा समावेश होतो पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये सौर ऊर्जा. पुन्हा पवन ऊर्जेचा पण पवनचक्क्या वगैरे ते पण अपारंपरिकमध्ये मोडतात. सागरी ऊर्जा अपारंपरिकमध्ये. जलविद्युत ऊर्जा अपारंपरिकमध्ये. जलविद्युत केंद्रे चालवली जातात. अणुऊर्जा अपारंपरिकमध्ये. आता इथं आधडा संपलेला आहे. त्याच्यानंतर साधी यंत्रे पहा. साधी यंत्रे आपण डेली यंत्रे पाहत असतो. मशीन असेल, सायकल असेल, गाडी असेल, मिक्सर असेल, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल. तर आता ही साधी यंत्रे आपलं इयत्ता कोणती आहे? 6वी. त्यामुळे इतकं जास्त डीप काही नॉलेज घ्यायचं नाही आहे आपल्याला. तर बघा, ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला म्हणून हे यंत्र आर्किमिडीज स्क्रू असं म्हणून ओळखले जाते. आर्किमिडीज स्क्रू कळते का? अशा प्रकारचा असतो. पाचर बघा, लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो. 2 उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. अशा अवजाराला म्हणतात पाचर. 2 उतरणी जोडल्या की एक काय होते? एक धारदार अवजार तयार होते. अशा अवजाराला काय म्हणायचं? पाचर. हे दिसते का? आपण वापरतो पण घरी हे. त्याच्यानंतर तरप बघा, शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत आहे. अशा यंत्राला काय म्हणायचं? तरप. त्याच्यानंतर पहा, काय एम-पी नाही आहे जास्त. पहिला प्रकार हे पण काय जास्त आय एम पी नाही आहे. कप्पी वगैरे पहा, काय नाही आहे आय एम पी. चाक आणि आस नाही, काही नाही. यंत्राची निगा आपण मेंटेनन्स ठेवतोच की सायकलचा वगैरे, गाड्यांचा वगैरे, तेच आहे निगा राखणे म्हणजे. चला पुढे. ध्वनी. आय एम पी धडा आहे 9वी 10वीपर्यंत तुमची ध्वनी, प्रकाश हे 2 धडे पाठ सोडत नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याचं बेसिक नॉलेज चांगलं घ्या. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला काय म्हणायचं? ध्वनीचा स्रोत म्हणायचं. आता ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनीही बंद होतं. आता ध्वनीशास्त्र.
ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनिशास्त्र. आणि ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात. आय थिंक हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे, तर डेसिबल आहे. आणि एका ठराविक डेसिबल त्यांची क्षमता पण ठरवलेली आहे. मग ते आहे पुढं सगळं. आता एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, ध्वनी तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे, तर डेसिबल. इथं आपलं इथं दिलेलं आहे बघा, हे स्वरयंत्र आहे आपलं. आणि ध्वनितंतू, स्वरयंत्र, श्वासनलिका हा भाग काढून एका साईडला इकडे थोडासा दिलेला आहे. आता ध्वनी कसा तयार होतो, ऐकू येतो काय? बरं ठीक आहे, पहा. ध्वनी स्रोताभोवती हवा असते. ध्वनी स्रोतांचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंप पावतो. ध्वनी स्रोतांपासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरते. या लाटेलाच काय म्हणायचं, ध्वनीची लहर म्हणायची. इतकं काही जास्त नाही आहे. ध्वनी प्रसारण, ध्वनी स्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना म्हणायचं ध्वनी प्रसारणाचे माध्यम. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण. गोंगाट काय, आता बघा आपल्या घरात आपल्याला असतं, शांतता असते. तुम्ही जर एस टी बस स्टँड असेल किंवा मेन चौकात गेला तर पहा, बघायचं गाड्यांचा आवाज असतो, लोकांचा वर्दळ असते, भाजीवाले, विक्रेते, फळ विक्रेते सगळं चालूच असतं. तिथं काय म्हणायचं, तर तो एका ठराविक क्षमतेपेक्षा आवाज जास्त झाला की त्याला म्हणायचं गोंगाट. एवढं जास्त आहे, काही जास्त नाही आहे. त्याच्यानंतर ऐकावे ते नवलच. रॉबिन व वुडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळांचा आवाज बरोबर ओळखतात व आपले भक्ष्य मिळवतात. याचे कारण म्हणजे त्यांची श्रवणेंद्रिय अत्यंत संवेदनक्षम असतात. पुढं पहा, प्रकाश व छायानिर्मिती. मगाशी सांगितल्याप्रमाणे ध्वनी प्रकाश तुमचे 9वी 10वीपर्यंत पाठ सोडत नाहीत. प्रकाश, सूर्य मोठा स्रोत आहे प्रकाशाचा. प्रकाशाचे परावर्तन पहा, तर प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाशकिरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला काय म्हणायचं, प्रकाशाचे परावर्तन. त्याच्यानंतर नाही, IMP नाही. त्याच्यानंतर नाही. आता IMP पहा, सूर्यतबकडी. सूर्यतबकडी एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्यतबकडी. कशाचं, तर छायेची मात्रा, सावली किती मोठी आहे किती लहान आहे तिची मात्रा व दिशा यांच्या मतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्यतबकडी. छोटंसं उदाहरण घ्या ना, म्हणजे वयस्कर माणसं असतात पहा, सुरुवातीच्या काळात घड्याळे वगैरे नव्हते, मग सूर्य डोक्यावर आला की ते 2 वाजले 12 वाजले असं काहीतरी म्हणायचे, ते अंदाज बांधायचे. तेच त्याच्यावरूनच म्हणजे काय, तर सूर्यतबकडी एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा, सूर्यप्रकाशात आपली सावली किती लहान मोठी पडते तिची मात्रा व दिशा यांच्या मतीने वेळ दर्शवणारे साधन म्हणजे काय, सूर्यतबकडी. आणि हे कुठं आहे, तर चित्रातील सूर्यतबकडी जंतर मंतर नवी दिल्ली. प्रश्न येईल तुम्हाला की भारतामध्ये सूर्यतबकडीचे स्थान सांगा किंवा कुठे आहे, जंतर मंतर नवी दिल्ली. भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. आणि त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन. सगळ्या तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचं सांगते, हे जे आपले स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत बघा, त्यातलेच दिवस पाठ करा. आरोग्य दिन कधी आहे, पृथ्वी दिन म्हणजे वसुंधरा दिन वगैरे असे आहेत बरेचसे दिवस, ते जे दिलेत ते पाठ करायचे. आता 28 फेब्रुवारी हा काय राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि का साजरा केला जातो, तर सर CV रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. त्यांनी हा शोध 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावला, म्हणून त्या कार्याच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आता आयझॅक न्यूटन पहा, एक तबकडी बनवली. तिची एक बाजू तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, पांढरा, पारवा, जांभळा अशा 7 रंगांच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. ती तबकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली आणि ते रंग एकमेकात मिक्स झाल्यासारखे दिसायला लागले आणि एकच रंग दिसायला लागला. तर तो कोणता रंग होता, ते म्हणजे जास्त तिला फिरवल्यानंतर पांढरा रंग होता. यावरून काय, तर सूर्यप्रकाशात 7 रंगांचा बनला असल्याचे सिद्ध झाले. काय, तर सूर्यप्रकाश. त्यामुळे त्यास न्यूटन तबकडी असे म्हणतात. न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला आहे. न्यूटनचा ग्रंथ विचारतील, ऑप्टिक्स. रंगांची तबकडी कोणी मांडली, न्यूटन. त्यालाच न्यूटन तबकडी असेही
म्हणतात. चला, आपलं जवळजवळ ऑलमोस्ट संपत आलेलं आहे चुंबकाची गंमत. आता चुंबकत्व बघा. तर काय, ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू आकर्षित होतात किंवा चिकटल्या जातात त्याला काय म्हणायचं, चुंबक. लहानपणी भरपूर केलेत बघा असे चुंबकाचे प्रकार. चुंबकाचा तुकडा घ्यायचा, लोखंडाचा किस गोळा करायचा. आता आणि जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाही त्यांना म्हणायचं चुंबकीय पदार्थ. मग ते कोणते कोणते आहेत, लोह, कोबाल्ट, निकेल हे चुंबकीय आहेत. लाकूड वगैरे चिकटतं का चिकटतं का चुंबकाला, नाही. मग लाकूड कशात येतं, अचुंबकीय पदार्थ. आता मॅग्नेटाईट असं नाव पडले. त्या मॅग्नेटाईट नावाचा हा एक खडक आहे आणि मॅग्नेटाईट हा काय नैसर्गिक चुंबक आहे. हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळे मॅग्नेटाईट हे नाव पडले असावे. आता ही काय गोष्ट आहे ते तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर पहा, मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दिशेने स्थिरावतो. हेही जुन्या काळातच युरोप आणि चीनमधील लोकांच्या लक्षात आले. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला. या खडकाला काय म्हणतात, लोडस्टोन असेही म्हणतात. यातूनच कशाची निर्मिती झाली, होकायंत्राची. लोडस्टोनमधून होकायंत्राची निर्मिती झाली. चुंबकाची वैशिष्ट्ये पहा. तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, हा चुंबकाच्या दोन दिशेने, इथं एन दिले बघा, म्हणजे कुठला एन उत्तर ध्रुव आणि यस साऊथ पोल दक्षिण ध्रुव. आणि इथं हा चुंबक मधून कापला तरी ह्याचे ते दोन पोल तसेच राहतात. म्हणजे मधून कापला म्हणजे इथं वेगळा असं नाही. त्याच्यात एन यस हे दोन पोल असतातच. आता आणि प्रत्येक वेळी चुंबक काय होतो, उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहतो. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजे ध्रुवांकडे एकवटलेले असते. आता एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे केले जातात. त्याच्यानंतर पहा, चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला काय म्हणतात, तर प्रवर्तित चुंबकत्व. व्याख्या लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर विद्युत चुंबक. तर काय, विद्युत प्रवाहामुळे खेळामध्ये चुंबकत्व निर्माण होते. तो बंद केला की चुंबकत्व नाहीस होते. या चुंबकास काय म्हणतात, विद्युत चुंबक. विद्युत चुंबक आता बघा की टाचण्या खेळायला चिकटतात. आता विद्युत प्रवाह बंद केलास म्हणजे करंट सोडल्यानंतरचा, इतकं काही जास्त IMP नाही, नका लक्ष घालू. आता मायकल फॅरेडे बघा. मायकल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले. कोणतं तंत्र विकसित केलं, तर चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले. आता आणि फॅरेडेच्या शोधामुळेच काय झालं, तर दैनंदिन जीवनातील असंख्य उपकरणांमध्ये विजेचा व विद्युत चुंबकाचा वापर करणे शक्य झाले. आता मॅग्लेव ट्रेन पहा. मॅग्लेव ट्रेन, या ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्मांचा उपयोग केला जातो. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की विद्युत चुंबकत्व गुणधर्माचा वापर करून बनवलेले साधन. मग असे 3-4 पर्याय देतील, त्यामधले आपलं काय येणार, मॅग्लेव ट्रेन. त्याच्यानंतर ATM कार्ड, डेबिट क्रेडिट कार्ड इत्यादीमध्ये एक चुंबकीय पदार्थाची पट्टिका असते. त्यामध्ये तुमची आवश्यक माहिती साठवलेली असते. आता कम्प्युटरचे हार्ड डिस्क, ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप यामध्ये चुंबकीय पदार्थांचा वापर माहिती साठवण्यासाठी केला जातो. हार्ड डिस्क, ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप यामध्ये चुंबकीय पदार्थांचा माहिती साठवण्यासाठी उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आता विश्वाचे अंतरंग. आता बघा, सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती असतं, 3500 अंश सेल्सिअस ते 50,000 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. ताऱ्यांचे काही प्रकार बघा. तर सूर्यसदृश, सूर्यासारखे आकार कसा असतो, सूर्यापेक्षा थोडा कमी किंवा अधिक असू शकतो. हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, व्याध. तांबडे राक्षसी तारे. हे कसे असतात, तर यांची तेजस्विता जी असते सूर्याच्या 100 पट असते, एवढंच लक्षात ठेवा. महाराक्षसी तारे हे राक्षसी ताऱ्यांपेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. तापमान 3000 ते 4000 अंश सेल्सिअस. त्याच्यानंतर जोड तारे पहा. आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. याचा अर्थ 2 तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात.
रूपविकारी तारे, या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही, त्यांचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. तारा प्रसरण पावला की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो तेव्हा त्याचे तेज कमी होते. या उलट ताऱ्याचे आकुंचन झाले की तापमान वाढते आणि तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो, त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो. उदाहरणार्थ ध्रुव तारा. रूपविकारी तारे म्हटलं की लक्षात ठेवा ध्रुव तारा. नासा पहा. त्याच्यानंतर सूर्य, IMP एकदम मोस्ट IMP चार्ट आहे. हां, आता सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे? 6000 अंश सेल्सिअस. हां, आता फॅक्च्युअल डाटा इथं काय काय येऊ शकतं पहा, किंवा काय काय विचारलं जातं. आता बुध. हां, परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. आणि परिभ्रमण म्हणजे काय? सूर्याभोवती फिरणे. हां, आता पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला म्हणतात परिवलन. पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते याला परिभ्रमण. परिवलन म्हणजे 1 दिवसाचा काळ, आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यात 365 दिवस लागतात, 1 वर्षाचा कालावधी. हां, परिवलन ही छोटी संकल्पना आहे, परिभ्रमण मोठं आहे, लक्षात ठेवा. बुध, आता प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बुधाचं परिवलन काल किती आहे? 58.65 दिवस आहे. परिभ्रमण 88. चुंबकत्व वातावरण नाही. शुक्र, आसांचे कलने किती अंशातून होतं? 177 अंशातून. हे काही इतकं जास्त नाही. परिवलन काल पहा, परिभ्रमण काल एवढा IMP आहे आपल्याला. तर परिवलन काल शुक्राचा किती आहे? 243 दिवस आहे, आणि परिभ्रमण काळ किती आहे? 225 दिवस. याला चुंबकत्व नाही, वातावरण आहे, कडी नाही. त्याच्यानंतर पहा, इथं फक्त बुधला वातावरण नाही, बाकी सगळ्याला वातावरण आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पृथ्वी, उपग्रह आहेत का? तर आहे, एक आहे. बुध आणि शुक्रला उपग्रह नाहीत. पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्याचं नाव चंद्र आहे. आसांचे कलने 23-23.5 अंशातून होतं. परिवलन काल पृथ्वीचा 24 तास. परिभ्रमण काल 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. चुंबकत्व आहे, वातावरण आहे, पृथ्वीला कडी नाही. आता मंगळ पहा. मंगळाला 2 उपग्रह आहेत, ज्ञात. किती? 2. आसांचे कलने 25.2 अंशात नव्हते. परिवलन काळ 24 तास 36 मिनटं. परिभ्रमण 1.88 वर्ष. चुंबकत्व नाही, वातावरण आहे, नाही. वातावरण फक्त बुधला नाही, बाकी सर्वांना आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर गुरु, सगळ्यात जास्त उपग्रहांची संख्या असलेला ग्रह कोणता आहे? तर गुरु. 64 उपग्रह आहेत, आणि सर्वात कमी पृथ्वी 1. आणि उपग्रह नाहीतच असे कोणते 2 ग्रह आहेत? बुध आणि शुक्र. आता गुरुचं पहा. आसांच्या कलनं 3.1, 9 तास 56 मिनिटांचा, म्हणजे एवढ्या कमी वेळात तो स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो. आणि परिभ्रमण 11.87 वर्ष. आता हे खालचे सगळे आहेत, त्याला चुंबकत्व, वातावरण, कडी तिन्ही ऑप्शनला आहे पहा. ते काय नाही पाहायचं आपण. आता शनीला उपग्रह 33, आसांचे कलने 26.7 अंशातनं. परिवलन काळ 10 तास 40 मिनटं. परिभ्रमण काळ 29 वर्ष. युरेनस ज्ञात उपग्रह 27 आहेत. आसांचे कलने 9.9 अंशातनं. परिवलन काळ 17 तास 24 मिनटे, आणि परिभ्रमण काळ 84 वर्ष. आता पहा, नेपच्यून 13 उपग्रह आहेत. आसांचे कलने 28.8, परिवलन काल 16 तास 11 मिनटं, आणि परिभ्रमण काळ 164 वर्ष. आता ह्याच्यामध्ये बघा, परिवलन काळ दिवस, इथं तास आहेत, इथं तास, मिनटे बघा, सर्वात कमी सर्वात जास्त, हेच लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवा. आता बुध, हे फॅक्च्युअल आहे, हे जरा लक्षात ठेवा. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. आणि सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती फक्त सकाळी आणि संध्याकाळी बुधचं दर्शन होतं. अनेक खड्डे पाहायला मिळतात, आणि सर्वात वेगवान ग्रह आहे. काय काय लक्षात ठेवायचं? बुधचं सर्वात जवळचा ग्रह, सकाळी संध्याकाळी दिसतो, सर्वात वेगवान ग्रह. त्याच्यानंतर पृथ्वी, तिसरा ग्रह आहे. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीवरती चुंबकीय क्षेत्र आहेत, आणि काय जीवसृष्टी आहे फक्त पृथ्वीवर, बाकी कुठेच नाही. गुरु पहा. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? बुध. आणि 1397 पृथ्वीगोल सहज बसू शकतील इतका मोठा तो आहे. जवळचा ग्रह बुध, सर्वात मोठा गुरु, जीवसृष्टी असणारे एकमेव पृथ्वी. आता गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास काय म्हणतात? वादळी ग्रह असेही म्हणतात. युरेनस पहा. 7वा ग्रह आहे. युरेनसचा क्रमांक किती आहे? 7वा, आणि तो दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. त्याच्यानंतर बघा, शुक्र. आता सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह, जवळचा बुध, मोठा गुरु, तेजस्वी म्हणजे जास्तीत जास्त प्रकाशित ग्रह कोणता आहे? शुक्र. आणि हा
स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडून फिरतो. पूर्वेकडून सगळे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पृथ्वीसुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. आता मंगळ पहा, मंगळाला लाल ग्रह असेही म्हणतात. आणि मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत आहे आणि त्या पर्वताचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स. काय नाव आहे? ऑलिम्पस मॉन्स. आणि हा 4था ग्रह आहे. शनी सूर्यमालेतील 6वा आणि गुरुनंतर सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात मोठा ग्रह गुरु आणि गुरुनंतरचा सर्वात मोठा कोणता असेल तर शनी. त्याच्यानंतर नेपच्यून पहा, 8वा ग्रह आहे आणि 41 वर्षांचा असतो. प्रत्येक एक ऋतू 41 वर्षांचा असतो. कुठं? नेपच्यूनमध्ये. आता उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात तर उपग्रह. ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याच्यावर वातावरण नाही. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. मगाशी पाहिलेले आपण चार्टमध्ये. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ 27.3 दिवस आहे. भ्रमणकाळ आणि परिवलन काळ एकच आहे, 27.3 दिवस. आता लघुग्रह कशाला म्हणायचं? सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान खडकांना काय म्हणतात? लघुग्रह. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे. आता बटुग्रह. बटू म्हणजे काय? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह. आता बटुग्रहामध्ये प्लुटोचा समावेश होतो आणि एक फेरी मारण्यास सूर्याभोवती प्लुटोला 248 वर्ष लागतात आणि परिवलन 6.38 दिवस. इतकं काही जास्त विचारणार नाही. बटुग्रहामध्ये बटुग्रह कोणता आहे विचारतील? प्लुटो, लक्षात ठेवा. आता धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्निगोल होय. धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहेत. आता त्याच्यानंतर हॅलेचे धूमकेतूचे बघा. हॅलेचा धूमकेतू 1910-1986 साली तो दिसलेला आहे आणि तो दिसण्यासाठी 76 वर्ष लागतात. धूमकेतूचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला होता. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात. आता तो 76 वर्षानंतर दिसणार आपल्याला. त्याच्यानंतर बघा, फ्रेड विप्पल या खगोल निरीक्षकाने धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले. धूमकेतू संबंधात कोणी काही मांडले? फ्रेड व्हिपल. आणि धूमकेतूचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झालेलं आहे. आता उल्का पहा. उल्का आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला काय म्हणतात? एखादा तारा तुटून पडलेला दिसतो, याला काय म्हणायचं? उल्कापात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळून जातात त्यांना म्हणतात उल्का. आणि काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना म्हणतात अश्नी. आणि महाराष्ट्रातील खूप IMP आहे बरं का, प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी अपघाताने तयार झालेला आहे. अश्नी आणि उल्कातला एक मायनर फरक काय आहे की ज्यावेळी शिलाखंड येतात पृथ्वीवर मग काही आकाशातच जळतात त्याला म्हणायचं उल्का, आणि जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात काही त्यांना म्हणायचं अश्नी. आणि लोणार सरोवर महाराष्ट्रामध्ये आहे ते अश्नी आघाताने तयार झालेले आहे. चला, अशा तऱ्हेनं आपण 6वीचं पूर्ण सामान्य विज्ञानचं पुस्तक कंप्लीट केलेलं आहे. होप तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. स्क्रीन थोडी छोटी दिसत आहे त्याच्यामध्ये. आतापासून तुम्हाला चांगल्या मोठ्या स्क्रीनवर म्हणजे तुम्हाला पाहताना असे बोर वगैरे होणार नाही अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर याच्यानंतर आता आपण लगेच 7वीचं चालू करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही 5वी परिसर अभ्यास भाग 2चं व्हिडिओ अपलोड केलेलं ते पाहून घ्या. हे पाहून घ्या. तुमचं जे काय आता चालू आहे TETसाठी जे प्रिपरेशनचं तुमचे क्लासेस असतील, टेस्ट सिरीज असतील ते तुम्ही दिवसभर करा. रात्री झोपताना म्हणा किंवा कधी तुम्हाला वेळ असेल त्यावेळी एक अर्धा तासात 40 मिनटं ते 45 मिनटाचे त्याच्यापेक्षा जास्त मोठे शक्यतो न देण्याचा प्रयत्न करेन मी. तर ते व्हिडिओ तुम्ही थोडंसं स्पीड वाढवून जरी पाहिलं तरी तुमची एक क्विक रिव्हिजन होऊन जाईल आणि अगदी कमीत कमी वेळात तुमच्या भरपूर सारा डेटा तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला त्याचा नक्कीच परीक्षेला चांगला उपयोग होईल आणि त्याच्यातून तुमच्यात नक्कीच मार्क्स वाढतील. तर आशा करूया तुम्हाला हे समजलं असेल. काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. तुमच्या कोण मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत हे चॅनल तुम्ही शेअर करू शकताय तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे असेल तर.
अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण उद्या पुन्हा नव्याने भेटू. आणि आता 7वी विज्ञानच्या पण रिव्हिजन चालू करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.